पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. थांबलायस का? मार ना. पुनर्वसू तू जा इथून. भाऊ, तुझ्याकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये म्हणून तू जा इथून. भाऊ जा. काय बाई तरी एक एक नवीन काळजी. बघा ना, पण वंश जरा नाजूकच आहेत नाही. एरवी खाते किती शिळ, म्हणजे पहिल्यांदाच खाल्ले असं काही नाहीये. तेच तर म्हणतेय ना मी. पण एका परीने उर्मी म्हणते ते पटतं बाई मला. माई मलाही पटतंय. आपण आता असंच करत जाऊया बरं का ग कुमुद. हो ना, म्हणजे उर्मी जे सांगते ना ते मला अगदी तंतोतंत पटतंय माई. म्हणजे कणिक तिंबून ठेवायची, भाज्या चिरून ठेवायच्या. बरं कोणी अचानक आलं तर कोशिंबीर आणि कुकर व्हायला काही वेळ लागत नाही. हो ना माई, म्हणजे आपण एवढा राबून स्वयंपाक करायचा आणि खायचं मात्र शिळच नाही. म्हणजे महाराजांच्या नैवेद्याचं आपल्या वाट्याला येतच नाही ना कधी. आपलं काय शिळ्यावरच भागतं. आलेच हा माई मी. बाई 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 बाई, ही काय रीत म्हणायची? भरल्या घरात असं शोभतं काय? अन्नपूर्णा प्रसन्न आहे ना या घरावर, आणि यांचं बघा काय चाललंय. अगं काय झालं आत्या? नंदे नंदे तुला माहितीये ना ग, मला दर 1 तासाने खायला लागतं. काही नसलं ना तर साधी पोळी भाजी खाल्ली ना तरी माझं डोकं शांत राहतं. अगं पण काय झालंय ते तरी सांगशील का? त्या उर्मीनी फरमान काढलंय. कसलं फरमान? म्हणे मोजक्यात स्वयंपाक करायचा. काय? हो, लागेल तेवढा आणि लागेल त्या वेळ. असं का पण? त्या जिजीला बुळकी लागली ना. मग काय, शिळं खाल्ल्यामुळे हे सगळं होतंय असं म्हणणं आहे त्या गुरमीचं. पण मग त्यांनी आपली पोटं नाही बिघडली ते? अगं आपण कुठे शिळं खातो? स्वयंपाक झाल्या झाल्या गरम गरम जेवून नाही का घेत आपण? मग आता ती काय करणार आहे? स्वयंपाकघरावर तर ताबा मिळवलाच आहे तिने. आता हळूहळू करत सगळ्या घरावर ताबा मिळवते की नाही ते बघ. अशी कशी ताब्यात घेईल माई असताना? अगं माईंना बाजूला गुंडाळून ठेवलंय तिनं. मला नाही वाटत तसं. मग जा स्वयंपाकघरात जाऊन बघ काय बोंब लागली ते. उपाशी राहायची पाळी आली. नंदे तुला सांगते, हिचे हे नियम म्हणजे ना हिचा डाव आहे आपल्याला उपाशी मारण्याचा. त्यातून हिला शिक्षणाचा माज, त्यामुळे कुणी काही बोलायला जात नाही हिच्याशी. काढणार एक दिवस ही बाई आपल्याला घराबाहेर काढणार. अगं आत्या, हे काय? काय करणार? भूक लागलेली दिसले डब्यात, आणले उचलून. मी तर म्हणते नंदे, आता रोज थोडं थोडं करून आपल्या खोलीतच डबे भरून ठेवायला लागतील. हवं तेव्हा खायला प्यायला काही मिळणार नाही, निदान या सुक्या मेव्यावर तरी जगू. नंदे तुला सांगते, आता लवकर हातपाय हलवायला हवेत, नाहीतर आपलं काही खरं नाही. माझं काय ग, मी जाऊन पडीन अक्काच्या पदरात. पण तुझं काय? तुझं काही ते अक्काशी पटत नाही. तिथे असताना तिने तुझा जीव काढला होता. आता तिच्या दारात जाऊन पडलीस ना तर उठता लात आणि बसता बुक्की. बघ बाई नंदे, त्या उर्मीचा बंदोबस्त कसा करायचा ते लवकर बघ तू. वासू, तू का चिडलास रामदादांवर? मग काय करणार? अरे पण त्यांनी फक्त निरोप दिला. हो पण मी सांगतोय ना, हे बघ, त्यांचा निर्णय नव्हता आम्हाला माहेरी पाठवण्याचा. मला माहितीये दादांचा निर्णय होता तो. मग तू दादांशी बोलायला हवंस ना. तुला माहितीये ना आम्ही बोलत नाही एकमेकांशी. असे न बोलून प्रश्न सुटणार आहेत का? बोलून तंटे वाढण्यापेक्षा न बोललेलंच बरं. हे बघ, शेवटी दादा रामदादांना विचारतीलच ना की नेमकं काय झालं होतं. मग भाऊ सांगेल दादांना. काय सांगतील? हेच की काय तेच? हेच की वासू, रामदादा काय सांगतील? मी आता इतकं काय काय बोलून गेलो ना की माझ्या लक्षात नाही. हेच होतं, आपण खूप चिडलो ना की मुद्दा बाजूलाच राहतो. हो पण वासू, नेमकं काय सांगायचं आता रामदादांनी त्यांना? मी बोलतो माईशी. वासू, मला वाटतं तू दादांशी बोलावंस. हे असं वाया खूप झालं रे. आणि तुझ्या चिडण्याचा नेमका माईंनाच त्रास झाला तर? आपण हे करतोय ते सगळं माईंसाठीच ना. अगं उर्मी, पण मी माईशी कशाला चिडून बोलेन? तुझा काही भरोसा नाही. उर्मी प्लीज. हा
मी चिडतो म्हणजे माझ्या डोक्यावर परिणाम झालाय असं नाहीये. मला काय माहिती. अरे काय चाललंय माई? अरे काही नाही, जरा दागिने बघते. म्हणजे आता तुमच्या लग्नात उर्मिला कोणकोणते दागिने घालायला द्यायचे ते जरा बघून ठेवते. हे माझ्या सासूबाईंनी दिलेले दागिने तो मला. आता कुमुद आणि आदितीचे त्यांचे त्यांना देऊन झाले. आता उर्मीच्या वाट्याचे तिला दिले की मग बाकीच्या दागिन्यांची तिघीत समान वाटणी करायला मी मोकळी. हा, आता रामचंद्र आणि तुझ्या मुलांसाठी काही ठेवणार आहे? कसं होईल? तुम्ही तुमच्या मुलांचं सगळं करालच. यांच्याकडून त्यांना ज्ञान मिळेल, माझ्याकडनं आजीची माया मिळेल. पण उद्या त्यांचं काही कार्य असलं तर त्यांना असं नको वाटायला आमच्या आजीनी आमच्यासाठी बाकी काहीच ठेवलं नाही. माई, एवढा पुढचा विचार कशाला करतेस तू? अरे पुढचा विचार कसला पुनर्वसू? हा हा म्हणता वर्ष सरून जातात. आत्ता परवा लग्नाचा वाढदिवस झाला ना आमच्या, तेव्हा मला वाटलं बाई एवढी वर्ष कशी काय सरली काही कळलंच नाही. हा काळ असा बघता बघता पुढे सरकून जातो. आपण आपला पुढचा सगळा विचार करून ठेवलेला बरं. आणि माझे खरे दागिने तर तुम्ही मुलंच आहात रे. आम्ही मुलं तुझी दागिने, मग या सुना कोण? त्या दागिन्यांच्या मालकिणी. अरे आम्ही मुलं म्हणजे वस्तू आणि या टिक्कोजीराव मालकिणी. नाही, काहीतरी जळल्याचा आवाज येतोय का? तसं नाही रे. आता हा मठ, मुलं, आमचं घरदार हे सगळं त्यांच्या हातात सोपवून आम्ही मोकळे होणार ना, म्हणून म्हटलं. नाही, तुम्ही लाख मोकळे व्हाल पण आम्ही होऊ दिलं पाहिजे ना. हे बघ, एकदा त्याचं बोलावणं आलं ना की कुणी अडवू शकत नाही. माई, झालं का पुन्हा तुझं सुरू? माई, आपलं ठरलं होतं ना की मरणाविषयी बोलायचं नाही म्हणून, आणि तुम्हीच म्हणता ना दिवे लागण्याच्या वेळेला असं काही बोलू नये. बर बाई, चुकलं माझं, आता नाही बोलणार. काय रे पुनर्वसू, काय बोलायचंय का? हो माई. अरे मग बोल ना. माई, उर्मिला माहेरी नको पाठवूयात आपण, प्लीज माई. महाराज, तुमच्या कृपेनं सगळं जुळून आलेलं आहे. पत्रिका जुळल्या, योग जुळले. आता तुमच्या आशीर्वादानं पुनर्वसूंना मठाधिपती होऊ दे म्हणजे झालं. तुमची सेवा माझ्याकडनं जमेल तशी केली मी. पुनर्वसूंच्या डोक्यावरही तुमचा आशीर्वादाचा हात असाच राहू दे. त्यांच्या पत्नी आणि ते मिळून मठाचं कार्य मोठ्या उंचीवर नेऊन ठेवतील याबद्दल शंका नाही माझ्या मनात. माझ्याकडून घडलेल्या सेवेत काही चूक झाली असेल तर मोठ्या मनानं क्षमा करा. आणि पुनर्वसूंचं आणि सुनबाईंचं लग्न तुमच्या आशीर्वादानं निर्विघ्नपणे पार पडू दे. सगळं शास्त्रानुसार आणि धर्माला धरून करतो आहोत आम्ही. या पती पत्नींच्या हातून होता होईल तेवढं जगाचं कल्याण हो, एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे. हरिओम हरिओम. सुखी व्हा. दादा, या घरातून माणसं रिकाम्या हातानं आणि रिकाम्या पोटानं जात नाहीत ना? काय बोलतोयस तू वासू? माई, प्लीज मला मदत कर. पण यांना कोण सांगणार? तू माझं काही ऐकणार नाहीत ते. दरवेळी तू असंच म्हणतेस. म्हणजे तुला आठवतंय माझ्या शिक्षणाच्या वेळी मला पुण्याला जायचं होतं तेव्हा अरे ती गोष्ट वेगळी होती, त्यात धर्माचं काही नव्हतं. तत्वाचं तर होतं ना. हो, पण माई, दादांचा धर्म हेच त्यांचं तत्व आहे.
पण मला सांग, का नाही पाठवायची हिला माहेरी? माई हे बघ उर्मी, तू म्हणालीस ना तुझ्याकडे अडचण आहे, पण ती सोडवता येईल ग. हे बोलतील तुझ्या बाबांशी, समजावतील त्यांना. माई माझा बाबा दुसऱ्या टोकाचे दादाच आहे, तसं जर मी म्हटलं तर. म्हणजे त्याला नाही चालणार हो हे सगळं. अगं पण लेकीचं लग्न आहे, लेकीचं लग्न त्याच्या दृष्टीने त्याने लावून दिलंय त्याच्या पद्धतीने. पण हे त्याला लग्न मानतच नाहीत ना, करार म्हणतात. आणि तिचे बाबा दादांना हवं असलेल्या लग्नाला कर्मकांड म्हणतात. म्हणजे माई ती माणसं चांगली आहेत, फक्त आपल्यापेक्षा वेगळी आहेत. मग तर बोलावलंच पाहिजे त्यांना, नाहीतर केव्हा येणार आपण एकत्र? या लग्नाला आपण जर एकत्र आलो ना तर कायमचे दूर जाऊ. तुम्ही दोघं काय बोलताय ना, मला काही कळत नाही बाई. माई माझा बाबा हे लग्न एक्सेप्ट करणार नाही. हो अगं पण आणि ते जर या लग्नाला आले तर लग्न बाजूला राहील, दादा आणि त्यांचं भांडण सुरू होईल. अगं बाई, भांडण कशाला होईल? शुभ कार्य आहे लग्न म्हणजे. लग्न हेच भांडणाचं कारण ठरेल. म्हणजे अगं माई, त्यांचा अशा प्रकारच्या लग्नावर विश्वास नाहीये. अरे पण माई तू ऐक ना प्लीज. माई विश्वास ठेवा, माझा बाबा जर या लग्नाला आला ना तर खूप मोठं भांडण होईल. आणि आपल्याला हे सगळं आनंदासाठीच करायचंय ना. अगं पण कधीतरी त्यांना कळेलच ना. लग्न झालंय हेच ना. हो, पण ते त्याच्यासाठी झालेलंच आहे त्याच्या पद्धतीने. तुम्हा पोरांचं काय चाललंय ना, मला खरंच कळत नाहीये. अगं त्यांच्या पद्धतीने झालं, आता दादांच्या पद्धतीने, दादांच्या समाधानासाठी करतोय लग्न. हे बघ, त्या लग्नात दादा नव्हते आणि आता या लग्नात ते नको आहेत. बघा, म्हणजे त्यावेळी तुम्ही जी चूक केली तीच परत करताय. तेव्हा जर तुम्ही यांना सांगितलं असतं तर ते लग्न झालंच नसतं. आणि आता जर माझ्या बाबाला सांगितलं ना तर हे लग्न होणार नाही. माई कधी कधी लपवणं ही चूक नसते, गरज असते. अरे पण मी आता हे बघ माई, तू काहीही कर पण दादांना समजाव. उर्मिला माहेरी धाडायचं नाही हे बोलेन मी त्यांच्याशी, पण त्यांना बोलवायचंच नाही हे मात्र माझ्या हातात नाही. ते मी बघतो. अरे पण पुनर्वसू, अरे काय पाहिजे पण आहे. थँक्यू माई. अगं तुम्ही ना आजकालची पोरं म्हणजे अगदी वाया गेलेली पिढी आहे. काय बे के पुनर्वसू, तुला सांगितलं ना मी थांबायचं नाही इथे म्हणून, बाहेर हो आधी चल. माई तू हो पुढे, आलोच मी. अरे पण तुला सांगितलं ना, लग्न झाल्याशिवाय बायकोला भेटायचं पण नाही, ठरलंय ना? अगं माई, मी बायकोला भेटायला आलो नव्हतो. आ? मी माझ्या माईला भेटायला आलो होतो. हो? आता स्वतःच्या आईला भेटायचं नाही म्हणजे काय, अति होतंय ना. कळलं सगळं माहितीये मला. तू चल नाही. आधी बाहेर हो, काही ऐकलं बाई, नाही. चल तू हो चल. पुढे, मी बाहेर हो आधी. आई, मला नाही कळलं तुम्हाला काय म्हणायचंय ते. हल्ली उर्मीने एक फरमान काढलंय म्हणे, मोजून स्वयंपाक करायचा. म्हणजे एखाद्याला थोडं जास्ती जेवावंसं वाटलं तर जेवण असणारच नाही. मला नाही वाटत ते असं करतील. केलंय त्यांनी. आत्याला मोजून पोळ्या वाढल्या. छे छे, असं नसेल. खरंच दादा, म्हणजे घरात पै पाहुणा आला तर जेवण नसणारच. माय बघतील काय करायचं ते. लोकांनी असं नको ना म्हणायला की दादांच्या घरी गेलो आणि जेवणच विचारलं नाही. मला म्हणायचंय, एवढं मोजून मापून कशाला स्वयंपाक करायचा? आणि ही आता स्वयंपाकघराचा पण ताबा घेणार आहे का? कोणी किती खायचं हे पण तीच ठरवणार. नंदिनी, या विषयात मी कधी पडलो नाही आणि मला पडावंसे वाटलं नाही. माई येणाऱ्या जाणाऱ्यांची काळजी घेतात, त्यांच्या खाण्यापिण्याचं बघतात, त्यात मी लक्ष घालावं असं मला नाही वाटत. हो, पण ते माईंच्या पद्धतीने करत होत्या तेव्हा ना. आता सगळं ही ठरवते. पण त्यानं माईंनीच तसं सांगितलं असणार, त्याशिवाय ते तसं करणार नाहीत. माईंनी त्यांना घरच्यांना उपाशी ठेव असं तर सांगितलं नसेल ना. आत्याबाई उपाशी राहिल्या का? रडत होती ती, म्हणूनच मला वाईट वाटलं. महाराजांच्या कृपेनं या घराला अन्नपूर्णा माता प्रसन्न आहे. आणि हिला शहर भिकेचे डोळे कशाला लागलेत? एखाद्याला उपाशी ठेवून काय मिळतं हिला? मला वाटतं हा विषय तुम्ही माईंशीच बोलावात, त्या काहीतरी तोडगा काढतील. पण दादा, या विषयावर फार काही बोलण्यासारखं नाही आहे माझ्याकडे. तुम्ही माईंशीच बोला ना. काय ग नंदिनी, यांना काहीतरी बोलायचंय तुमच्याशी. आत्ता नको, नंतर बोलते मी माई. अगं बोल की, त्याला काय झालं? नाही नको, मी बोलेन नंतर. बर.
म्हणत होती? त्यांना सांगावं असं वाटलं तर सांगतील, नाही तर द्या सोडून. बर, तुम्हाला ध्यानाला बसायला अजून वेळ आहे तर मग खोलीतच का नाही बसलात? नाही, सुनबाईंना वावरायचं असतं, माझी उगीच अडचण नको. अडचण काय त्यात? ते जाऊ द्या. तुम्ही कशा काय आत्ता इथे? तुमच्याशीच बोलायचं होतं जरा. कशाबद्दल? म्हणजे आता नाही म्हणते उर्मी तर राहू द्या हो तिला इथेच, माहेरी नको धाडायला. तू काही उपाशी ठेवणार आहेस का सगळ्यांना? म्हणजे म्हणजे काय म्हणजे? आत्याला उपाशी ठेवलंस, आधीच तिला पित्ताचा त्रास आहे, तू काय मुद्दाम करतेस का हे? नंदिनी, तू काय बोलतेस मला कळत नाहीये. एवढी पण काही तू भोळी नाहीयेस. हे बघ, तू जर असं बोलणार असशील ना माझ्याशी तर आपल्यात संवाद होऊ शकत नाही. तुला दाखवून द्यायचंय का मला की तुझी सत्ता आहे या घरावर? सत्ता नाहीये, माझं नातं आहे या घराशी. हा टोमणा आहे का मला? मी तुला फॅक्ट सांगते. तुला जर सगळ्याच गोष्टी वाकड्या दिसत असतील तर तो माझा दोष नाहीये. उर्मी, तुला हेच म्हणायचंय ना की तुझं या घराशी नातं आहे कारण तुझं लग्न झालंय आणि माझं काहीच नातं नाहीये कारण माझं लग्न मोडलंय. पण एक लक्षात ठेव, माझं लग्न मोडलं त्याला तू जबाबदार आहेस. दुसऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा करून स्वतःचा संसार थाटलास ना तर कधीतरी तुला ही किंमत मोजावी लागेल, हे लक्षात ठेव. नंदिनी, तुझा राग स्वाभाविक जरी असला तरी तो समर्थनीय नाहीये. तुला हे स्वीकारावं लागणारच आहे की मी पुनर्वसूची बायको आहे आणि आमचं लग्न झालंय. तुझं लग्न अजून व्हायचंय. नंदिनी प्लीज. तुमच्यात झाला तो करार होता. बरं मग त्याने काय फरक पडतो मला सांग? आमचं प्रेम आहे एकमेकांवर आणि दादांच्या पद्धतीने पुन्हा एकदा आमचं लग्न होणारच आहे. फार उडू नकोस हा. नशिबाचे फासे कधी पलटू शकतात. म्हणजे वेळ आली की कळेल सगळं. हिची ना फारच मिजास वाढली आहे. काय झालं? तू दादांशी बोलायला गेली होतीस ना? आता ते सुद्धा हिचीच री ओढतात. म्हणजे म्हणजे माझ्याशी ते तुटकपणे बोलले. तू काय सांगितलंस त्यांना? मी म्हंटल आता ही काय सगळ्यांना उपाशी ठेवणार आहे का? एवढा पै पाहुणा येतो घरात, दरवेळी काय नव्याने चूल पेटवायचे का आपण? मग दादा काय म्हणाले? तिनं काय चेटूक केलंय त्यांच्यावर देव जाणे. म्हणजे ग? तिच्या विरुद्ध ऐकूनच घ्यायला तयार नव्हते. आता इतका पुळका आला का त्यांना सुद्धा हिचा? म्हणाले माईंशी बोल. माईंना काय? तिने केव्हाच खिशात घातलं. आणि हे तिला चांगलंच माहितीये. बघ नंदी, मी म्हंटल नव्हतं तुला? म्हणून तर एवढा ताठा आहे तिचा घरात. मला ना तिची मस्ती जिरलेली पाहिजे. आणि मला तर सगळे हिशोब करायचे. माझ्या अपमानांचे, अवहेलनेचे. चांगली अद्दल घडवूया तिला. ही मला सारखी दाखवत असते की हिचं लग्न झालंय, ही पुनर्वसूची बायको आहे, ही या घरची सून आहे म्हणून. आणि मला अप्रत्यक्षपणे सांगत असते की तुझा या घराशी काहीही संबंध नाही, तू चालती हो म्हणून. मग आता तू तिला घराबाहेर काढ. घराबाहेर नाही, मला तिला त्यांच्या आयुष्यातूनच काढून टाकायचंय. तोवर माझा आत्मा शांत नाही होणार. बायको, कोण हवंय? माझी बायको आली होती इथे. बघितलं का तिला? नाही हो. का? नाही, मला जरा काम होतं. अच्छा, काय काम होतं? तुम्हाला काय करायचंय? नाही म्हणजे काही निरोप असेलच देण्यासारखा तर मी देईन ना त्यांना. त्यांना निरोप सांगा की माझं त्यांच्यावर फार प्रेम आहे. हे असे कुठले फालतूचे निरोप मी नाही देणार. फालतू? अरे माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे, त्यात फालतू काय? मग असले निरोप तुम्ही तुमचे जाऊन द्यायचे. का? तुमचा नवरा तुमच्यावर प्रेम नाही करत वाटतं? माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो. आणि तुम्ही? मी त्याचा खूप वापर करते. कशासाठी? खूप कामांसाठी. म्हणजे भांडी धुवायला, कधी कपड्यांची घडी करण्यासाठी. कधी मला रडू आलं तर मी त्याचा खांदा वापरते. कधी कधी तर मी त्याचा सायकॉलॉजिस्ट म्हणून वापर करते. तर कधी तो माझा चहावाला बॉय असतो.
कधी जोकर असतो, कधी फायनान्सर असतो, कधी इलेक्ट्रिशियन असतो, तर कधी ड्रायव्हर? हो ड्रायव्हर पण असतो. आणि कधी कधी माझा नवरा माझं मूल होतो. माझा नवरा ना माझी गरज होऊन बसलाय. म्हणजे त्याच्याशिवाय मला स्वतःचं स्वतंत्र असं काही अस्तित्वच उरलं नाहीये. वा, ही म्हणजे तुम्हाला अगदी ऑल इन वन सर्व्हिस आहे. हो म्हणजे कसं होतं माहितीये का की तो असताना मला दुसऱ्या कोणाची गरजच भासत नाही. हो, तुम्ही म्हणजे अगदी तुमच्या नवऱ्याचं शोषण करताय हो. अगदी पुरेपूर वापर करते मी त्याचा. पण माझी बायको अशी नाहीये. म्हणजे माझी बायको माझ्यासाठी खूप करते. ती तिचं सगळं सोडून माझ्या घरी आली माझ्यासाठी. खरं तर तिच्या घरचं वातावरण खूप वेगळं आहे, पण तिने या घरात स्वतःला मोल्ड केलं माझ्यासाठी. ती मला सांभाळते, मला जपते. कधी कधी मी चिडतो तिच्यावर थोडं पण ती ते मनाला लावून घेत नाही. ती माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. ती माझ्या इतकी जवळ असते की जगात मला दुसऱ्या कुठल्या मैत्रिणीची गरजच वाटत नाही. माझी बायको मला पूर्ण करते.